बहुचर्चित बहुप्रतीक्षित मुंबईची एसी लोकल ट्रेन अजूनही सुरू झालेली नाही। 6 महिन्यांपूर्वीच ही लोकल मुंबईत दाखल झाली आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती सुरू होण्यास विलंब लागतोय। या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलची पुन्हा एकदा चाचणी सुरू झाली आहे। एकूण 16 प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत। कुर्ला कारशेडमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। गेल्या अनेक महिन्यापासून मुंबईकरांना एसी लोकलची प्रतीक्षा आहे, मात्र तांत्रिक कारणास्तव या एसी लोकलला विलंब होतोय। आता पुन्हा एकदा या एसी लोकलची चाचणी जी आहे ती सुरू झालेली आहे। यावेळी ही एसी लोकल जी आहे ती कुर्ला कारशेडमध्ये आहे आणि कुर्ला कारशेडमध्येच काही चाचण्या ज्या आहेत त्या करण्यात येणार आहेत। तांत्रिक कारणास्तव या एसी लोकलला गेल्या अनेक महिन्यापासून विलंब होतोय, त्यामुळे ज्या तांत्रिक बाबींमध्ये अडचणी येतात त्या दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते आजपासून पुन्हा एकदा या एसी लोकलच्या बद्दलचं सुरू झालेलं आहे। साधारण महिन्याभर जे आहे हे सगळं काम केलं जाणार आहे। त्यामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी येणार आहेत त्या सगळ्याची दुरुस्ती जी आहे ती या कुर्ला कारशेडमध्ये केली जाणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की अनेक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अगदी बारकाईने ज्या आहेत त्या पाहिल्या जातात आहे। कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण जी आहे ते पुन्हा या एसी लोकलमध्ये राहू नये यासाठी सर्व ती खबरदारी जी आहे ती रेल्वे मार्फत घेतली जाते, कारण गेल्या अनेक महिन्यापासून एसी लोकलची प्रतीक्षा जी आहे ती मुंबईकरांना आहे। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे जे आहे तो या एसी लोकलला विलंब लागत होता। आता पुन्हा एकदा या सगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे साधारण महिनाभराच्या चाचण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर जी आहे ही एसी लोकल जी आहे ती रुळावरती आणली जाणार आहे। ती रुळावरती आणल्यानंतर देखील काही चाचण्या ज्या आहेत त्या घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर जी आहे ही एसी लोकल जी आहे ती मुंबईकरांच्या खास करून हार्बर वासियांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे आणखी काही काळ जी आहे त्या एसी लोकलची प्रतीक्षा जी आहे ती मुंबईकरांना करावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।